आपल्या समोर आलेला सिनेमा दिसतो, पण त्याच्या मागं न आलेले सिनेमे पण खूप आहेत, ते कधी दिसत नाहीत. मी तर ह्या आत्महत्येला सुद्धा कम्युनिकेशन समजतो. हे कम्युनिकेशनच्या क्षेत्रातले लोक आहेत, सिनेमा इंडस्ट्रीमधले. म्हणजे आत्महत्या करताना सुद्धा त्यांना काहीतरी कम्युनिकेट करायचं आहे, काहीतरी मेसेज द्यायचा आहे, की बाबा मला सिनेमा बनवायचा, होऊ दे खर्च. या उर्मीवर इंडस्ट्री उभी आहे. कीर्तनानं समाज कधी सुधारला नाही आणि तमाशानं तो कधी बिघडला नाही, अशा आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. पण मला ते काही फारसे पटत नाही. हे जिथं गणित आहे तिथं आपण फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्री का म्हणायचं? उषा नाडकर्णींबद्दल मला माझ्या वाचनात किंवा व्हिडिओ बघण्यात आलं की त्या आता 80 वर्षाच्या आहेत. आता त्यांनी खरं तर मला सांगितलं होतं की ही गोष्ट कुठं बोलू नको, पण तरीसुद्धा विषय निघाला आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. आणि ह्याचा व्हिडिओ आहे बरं का माझ्याकडे. खूप नामांकित कलाकार आहेत म्हणून आपल्याला वाटतं की अरे त्यांनी सगळं मिळवलं, खूप आहे, असं नसतं. आयुष्यभर मी काम करतो आहे, तेव्हा आत्ता कुठं लोकांना मी माहिती झालो, हास्यजत्रामुळे असेल. आणि म्हणून मी खूप पैसे मागतो, घेतो.